कोल्हापूरमधले सगळीकडचे जर बघितलं असं तर नेते मंडळी डावलले जातात आणि आमच्या नदीचं पाणी देणार नाही. खासदार आमदार आणि माजी आमदारांनी ज्या वेळेला आश्वासनं दिलेत त्या आश्वासनामध्ये त्यांनी 100% फोल ठरलेले आहेत की कोणतंही आश्वासन त्यांनी आतापर्यंत पाळू शकलेले नाहीत. अत्यंत पैशाची नासधूस म्हटलं असं तर या ठिकाणी झालेलं आहे. पण आपल्या पदरामध्ये कोणत्याही पद्धतीचं पाणी आपणाला मिळालेलं नाही आहे. खासदार आमदार आणि मुख्यमंत्र्यांना सांगायचं म्हटलं तर इचलकरंजी शहराचा जो पाणी प्रश्न जो आहे त्यात गेली 30 वर्ष जो भेडसावत आहे ते प्रत्येक नागरिक त्या गोष्टीला सामोरं जातात. आणि आज मधल्या काळात जर वस्तुस्थिती जर तुम्ही पाण्याची जर बघितला तर 8-8 दिवस पाणी इचलकरंजी शहराला मिळत नव्हतं. 8 दिवस जर पाणी जर धरलं तर महिन्यातनं चार वेळा ते पाणी येणार प्रत्येक नागरिकांना. आणि 4 वेळा धरला तर 12 चोक 48 दिवस फक्त तुम्ही पाणी देऊन 365 दिवसाचं पाणीचं पैसे आज त्यांच्याकडनं 1800 रुपये प्रमाणात आता तुम्ही घेताय. मग हे पैसे घेत असताना आपण कशा पद्धतीने घ्यालोय. आणि जर त्यांनी जर पैसे द्यायला जर विलंब केला तर त्यावेळेला तिथं जायचं आणि त्यांचं पाणी कनेक्शन बंद करायचं. जर पाणी कनेक्शन बंद करायचा अधिकार जरी तुम्हाला असला तर तुम्ही 100% तुम्हाला सांगतो की पाणी देखील त्यांना देणं तितकंच देखील प्रशासन जबाबदार आहे. ते कोणत्याही जबाबदारी पाळत नाहीत आणि स्वच्छ आणि मुबलक पाणी जे इचलकरंजी शहराला देतो म्हणून आज खासदार आमदार आणि माजी आमदारांनी ज्या वेळेला आश्वासनं दिलेत त्या आश्वासनामध्ये त्यांनी 100% फोल ठरलेले आहेत की कोणतंही आश्वासन त्यांनी आतापर्यंत पाळू शकलेले नाहीत. अनेक योजना झाल्या, अनेक वेळेला DPR करण्यात आला. सुळकूटचा DPR झाला, वारणेचा DPR झाला. मागं काळंबावाडीसाठी ज्या वेळेला मगाशी पवार साहेबांनी सभागृहामध्ये सांगितले त्यावेळेला तिकडे देखील जाऊन सगळे पाणी वगैरे करून आले. आता अत्यंत पैशाची नासधूस म्हटलं असं तर ह्या ठिकाणी झालेलं आहे. पण आपल्या पदरामध्ये कोणत्याही पद्धतीचं पाणी आपणाला मिळालेलं नाही आहे. ज्या ठिकाणी आपण आपल्या दारामध्ये जरी एखादा दुश्मन आला तरी आपण त्याला पाणी मागितल्यानंतर 1 मिनिटात देतोय. पण आपल्या इचलकरंजी सारख्या एवढ्या सगळ्यात जास्त टॅक्स भरणाऱ्या आपल्या शहराला कोल्हापूरमधले सगळीकडचे जर बघितलं असं तर नेते मंडळी डावलले जातात आणि आमच्या नदीचं पाणी देणार नाही. ही पाणी नक्की तुम्ही मला सांगा ही नदी त्यांची असू शकते काय? ही नदी जर तुम्हाला सांगा पूर्ण देशामध्ये प्रत्येकाचा हक्क आणि अधिकार आहे. मधल्या काळात जर तुम्ही बघितलं असा की पाकिस्तान आणि भारताचं ज्या वेळेला युद्ध त्यावेळेला चालू झालं त्यावेळेला तिथली जी नदी पाकिस्तानला जाणारी जी नदी होती त्यावेळेला जी बंद करण्यात आली त्यावेळेला नरेंद्र मोदी साहेबांनी देखील थोड्या काळासाठी ते बंद करून परत त्याचा पाणी पुरवठा म्हणजे ते पाकिस्तानला देण्यासाठी त्यांनी पुढे ते चालू ठेवला. आणि इथं आम्हाला पाणी मागत असताना आणि आम्हाला जे इचलकरंजी शहराला जेवढे टीएमसी जे पाणी आपणाला जे लागणार आहे ते धरणातून आपल्यासाठी सेपरेट सोडायची देखील व्यवस्था आपल्या इचलकरंजी शहरातील आजी माजी आमदार असून ते असतील जरी विरोधक असले तर त्यांनी देखील तिथे पाठपुरावा करून जो केलेला होता त्या गोष्टीला देखील पूर्णविराम देऊन हे सत्तेतलेच त्यांचेच आमदार आणि त्यांचेच मंत्री त्यांना खो घालायचं काम करून आपणाला त्रास द्यायचं काम करायला. त्यामुळं इथून पुढच्या काळामध्ये जर इचलकरंजी शहराला जर पाणी मिळवायचं असेल तर जेवढी जनता आज आक्रोश पद्धतीने येऊन पोट तिडकीनं आज प्रत्येक सभागृहामध्ये सत्ताधारी नगरसेवकांनी जरी मतं मांडलेत. आमच्या विरोधी पक्षांनी जे नेते जे आपले आमचे उदय पाटील साहेब आहेत त्यांनी तर अतिशय सुंदर आणि चांगल्या पद्धतीचं संभाषण इचलकरंजी शहराला पाणी अशा पद्धतीनं द्यायला पाहिजे आणि याच्यामध्ये कुठं आपण कमी पडतोय हे चांगल्या पद्धतीनं त्याचा लेखाजोखा मांडायचं काम आमच्या शिवशाहू आघाडीचे नेते मंडळींनी ज्यावेळेला उदय पाटील साहेबांनी जे केलेलं आहे ते खरंच तुम्हाला सांगतो की नाही त्याचा बोध काहीतरी या सत्ताधारी पक्षानं जर घेतला तर भविष्य काळामध्ये आपल्याला पाणी येण्यासाठी कोणतीही अडचण राहणार. अशाच नवनवीन अपडेट्ससाठी डिजिटल कोल्हापूर चॅनेलला सबस्क्राईब करायला विसरू नका.